अगं अगं सगळ्या बाया गेल्या का माझ्या घरनं तू एकटी इथं काय करायला लागली गी असली नाचकी डाळिंब गोळा करायला लोक आहेत का? व दिडी करा लागली दिडी करा लागली ही ती मालक म्हणला नासकी दुसकी सगळी गोळा करा बाई म्हणला म्हणून ते नासकी दुसकी सगळी डाळिंब गोळा करायला सांगितली ती करायला लागली. अगं मी तुला किती घरी तुझ्या किती वाट बघायचं घरी ग कामाला. मला एका दिवशी कामाला जावं म्हणल्यावर जोर येते तुमच्या मला म्हणता घरचं घरी काय करते तू तुला जाय येत नाही का? अगं मला होत मी आता आली तर मग माहिती आला काय माझ्यापाशी मला काही काम नाही होत नाही का? काय काम होतं तुम्हाला तुम्हाला खायचं पळायचं तेवढं होतंय काम दुसरं काय सुद्धा होत नाही. अगं काय बोलते तू? अगं मी जातो म्हणत तर तूच पळते कामाला. अगं आणि लय मला आता राखी पौर्णिमा आली आणि पैसे गोळा करायचे तर काय तू असा टेंबा मिरवा लागलीस ग? मग हा पैसे गोळा सण सुद्धा आलाय काय कळते तुला जाऊ ना म्हणलं होतं ना मी जातो म्हणतो ना कामाला. कुठे जातो म्हणलं तर केव्हा जातो म्हणलं तर खोट जिबीला तर हाड आहे का तुमच्या? काल काय म्हणलं तेवढं 2-3 जाऊ दे घरचं काम होते जातो म्हणलं तुला मी. मग आता घरची कामं झाली नाही ती आता घरची कामं होऊन 4-5 दिवस झालं मग बसून खाता काय मग माणसाला विश्रांती नको 4 दिवस. विश्रांती घ्यायचे दिवस येते का? अगं जीव धुमसून गेला की अगं ते फवारणं खुडा. दिवस येते आपल्याला इथं बसून खायला आपली काही जागीरदारी उतू चालली नाही व मग आता कोणा कामाला गेल्याशिवाय पोटाला खायला मिळत नसतं व अगं कोणा दारा बिरात चाललो का मी मागायला का? दाराला कोणाला जायचं असतं पोट भरून खायला आणि मिळते त्याचं समाधान आहे पण 4 दिवस कामाला जायचं असतं 4 दिवस घरी बसायचं. चालेल घरला उगं फालतू बोलतोय काय तर उगी येड्यावनी उगच. 6 वाजता सुट्टी होते व माझी ती मालक मला चेचल माहिती का इथं चालेल नाही देऊ पगार चल मी देतो तुला पगार. तुम्ही पगार द्यायचा मला गोळा करून द्याल, बघू बसा चालू. अगं ती कातडी बोंबला लागली ती अगं त्याला काय सुद्धा टाकलाय तो. अगं डाळिंब एखादं खाऊ वाटलं तर पण कालवा करून आणा. चालेल की तिकडे ती काहीतरी म्हणते चोरून डाळिंब बिळिंब नेली बिली ती काय कळतं का तुला जरा? अहो ती मालकीन पाणी नाही गेली व मला तो आण तुझं. 6 वाजता सुट्टी करायची अगं म्हणजे येताना आम्ही गावात दिसली ती मला ग ती गावात दिसली नवरा बायको ग. गावात मला म्हणली पाणी चहा घेऊन येते तर कर बाय म्हणली एक वेळ मी अगं दाराला कुलूप लावलं मी त्यांच्या घरी बिरी थांबली काय म्हणून मी आलो की तिथनं ग. कोण सुद्धा नाही धडक्या घेती का जाऊन घरला त्यांच्या. अहो मला म्हणली चहा आणि पाणी घेऊन येते लगेच म्हणली तिकडून गेली काय का गावात? अगं लेकरं उपाशी होते अगं शिरड वाढायला लागली ते अगं त्यांना तुकडा नाही टोपल्यात अगं. हा मग तुम्हाला आल्यापासून काढायचं कळलं नाही अगं, आपण मी काय सकाळी गेले कामाला जेवलो. म्हणल्यावर आपण काय तर करावं जरा. कसं करू का मी धुनतो का मी तुला लाज बीज वाटते ती करा म्हणलं का स्वयंपाक धुणं करा म्हणलं का स्वयंपाक धुणं मी माझ्या हाताला हाय की लावून करून येते माझं मी करते मस्त आमच्या 5वीला पुजले सारखं मस्त करतोय पण तुमचं काय कर्तव्य आहे का नाही जरा शेडानं टाका त्याला बघावं जरा. अगं आणले तर का मी 2000 रुपये तुला जायला तिकडं हम्म. का बोंबलतीस महिनावनं बिन कामाचं चल की तुला डाळिंबच घालून टकुरे तुझ्या इथं कोण नाही तर घाला घाला घालतो काय घाला घालतो चल मग तुला कळतं का तुला? नाही घाला चल की गप्प उगत का तोंड वाजवतीस उगत? अगं ती लेकरं उपाशी ते अगं त्यांना काय पण तर. मी तुम्हाला काय म्हणली का लेकरांना काय टोपलं तर पाणी नाही का काय नाही तू संपलं. सकाळी काय म्हणली तू मला एक पारखी जाणार म्हणली ना तू. त्यांचं थोडं राहिलं 2 वळी व उचलून गोळा करायच्या म्हणून ती म्हणली अगं थोडं काय बाहेर गरज आहे का मग एकटी इथं राबत बसायची उगं? तू गवत काढ नाही काय नाही काम 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 काय तिचं काय करत तुला पैसे 2000 रुपये आणले ती ग. काय करायचं पोटाला काय बिबं पडवायचं काय? अगं हाय गे फाकड्या ही. फकड्याला 2 दिवस कामाला जावं म्हणलं तर फकड्या बसतो ग विश्रांती घेऊ विश्रांती घ्यायचं दिवस नाही तर हे आपलं व आपण तरण ताटा आहे करावं काम करा काना 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 मग कोण म्हणलं म्हातारा आहे? कोण म्हणलं म्हातारा आहे? मी म्हणते अगं तुला काय कमी पडलं तर बोंबल ग उगं बिनकामाचं कशाला माझी निंदा करायला लागली तू? हा मी म्हणलं काय मला कमी पडतंय मग काय कर अगं अहो पण आठवडा भरल्यावर पोट भरून बाजार काय ती अगं, पिशवी भरून बाजार घरचं आणतं, कर. पोट भरून खातंय माणूस. अगं घरचं काय तर मुलकाची कर. महागाई लागली साखर ही सोन्याच्या वरची जरा झालंय मुलकाचं चल माहिती आहे? कोण आहे तर चल घरला बघायला होतो मला मी सांगतो चल. आणि ते म्हणल्यावर काम काय केलं अगं, मी केलं म्हणल्यावर संध्याकाळी 8 वाजता यायची ती ते मी बोलून आलो त्यांच्या संग. चल म्हणजे तुला कळतं का आता गुढीत आता पुन्हा म्हणाल मी गेली की कळतं का तुला सांगलेलो का तुला? मी जाते इकडे. खोबरं इकडं तू खोबरं घरला. मी जाते इकडे तोंड करून माझ्या आई बापा अगं घरचं काय तर बघ की अगं ए. अगं किती तुला मायानं सांगू गुढीत सांगू ग आता रे. ए पपई पिकली का बघू दे मला थांबा जरा. अरे ती पपई होती कोणी नाही घेतली तुला मराठीत कळतं का तुला? अगं चल गे अगं ती लेकरं हुडकती ती आई कुठे गेली म्हणून. गेले म्हणा सोडून तुम्हाला डाळिंब गोळा करायची ते उगं कालवा करून सांगते मी बघा ही नसली ती मग शेरडानं तर आणून ये एखादं गटू बिटू टाकून ये अगं. हा? अगं त्यांचं पाक पुसून चाटून पुसून खाल्लं पाक ती दावण. ते मालकाने बसली मालकाला आल्यावर दिसायला आता अगं कालवण तर करायची होती की अगं का हा? कालवण तर करून ठेवायची अगं. मग काय केलं सकाळ काय उपा बिपा शेड आहे व हा? अगं तुझ्या तू कालवण केली नाही भाकरी केली नाही तर म्हणून सांगत आलाय मला नुसतं इथं. भाकरीच बडवून ठेवली अगं काय कसं कर. आता संध्याकाळचा दिवस मावळत गेलाय व आता संध्याकाळचा टायमिंग झाला तू घरला येऊ नको तू इथंच बस 10 वाजेपर्यंत तू कर गोळा उद्या दिवसाचे काम करून चाललो.
हा जाताय? जातो मी जातो लेकर घेऊन जातो जेवायला गावात. गावात जाताय हा आणि मी काय इथं काय पोटाला काही करू? मग चल की कोणा ना ग. मग थांबा म्हणते किती वाजले आता किती मिनिट राहिले थोडं राहिले 5 वाजले तास टाइम आहे अगं. मग होतं ते बघू सर तासात एवढ्या तर तुम्ही काढा जावा गवत नाही तर काढा घेतलं माझ्यापाशी मी अगं बोल तू बोलत पीठ काढू नाही असं. म्हणले कालच्यानं बोंबलती आता दळण आणायचं गावात जायचं मग संध्याकाळी आणि भाकरी कशाला तोडा घेऊन म्हणताय मला भाकरी बडव कशाला बडवू? चपात्याच दळण आहे की आणायचं पीठ कळलं ग नाही तर. चपात्याच आहे की पीठ ग. सकाळी खाल्ले ताई चपात्या सारखे चपात्या ढेगारा अगं भाकऱ्या बनवल्या त्या तू भाकऱ्या तुझ्या ध्यानात तर आहे का त्यात काय? मी माझं केलेलं मला माहित आहे का तुम्हाला माहित आहे? मग तू टपलीत कुठल्या भाकरी आल्या मग? कुठल्या आल्या मला माहित नव्हत्या. सारखं करू केलेलं जास्त झालं. माणसं जरा सुद्धा त्याला काय जरा माया दया नाही. मग अशीच मागाशीच म्हणली असते. कोणाच ठाव वसा मागे लागायचं. मिरची जरा तळा बिळायला. काय करते तुझी तुला कळते अगं. बघा अगं कसली त्या मिरची लकडले त्या. अगं ते हागवानीवर बसायचे मिरची त्या अगं असले चांगले ना लय ते काढ जाळायचे अगं. मग एकत आणायच्या घ्यायला लागलेली ती बी पटत नाही. एकत आणायच्या मग बाजारात आता नुसता मिरचीचा ठेचाच करून ठेवणार तू पाहिली बर. मग काय करू मग? अगं ते नाही अगं लय ते काढत मिरच्या ग ती. वाकून गेली झाडं लोकडून बघा मिरच्या किती लागले त्या. चल बरं घरला तू घरी गेलो बघू चल 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 तू चल 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 पडतीशी. कालवा माणसाच्या मागे जरा सुद्धा काय त्याला गमत नाही कुठल्या गोष्टीची. आता तिथं काय करते आयचं ना ग? घेते की फाट बिट त्याला मला काय राया. अगं मी आलेलं टाकले त्यांना खायला ग. होय टाकलं मग का बघलं चालतं माझ्या भाग कवा धरण शेडांना काय टाकलं नाही केलं नाही म्हणून. अगं ते घे किती फुलाचं खाते ते. घ्यायचं बघ हाताला धरून कसं होतंय. काय होते त्याला? कातड दिसते पाकती. मला माहितच नाही मी नवीन जाता येतं रानातलं काय माहित आहे का मला? माहित नाही तर मग बसावं बघ. घ्यायला लागले ना आता कालवा करू नका सांगतो मला. माणसाला करू दुसरं येते दुसरं काही येतच नाही. आणि ते डब्यात ठेवायला पैसे काय केलं तू ग? माझ्या बाळाने नेलं. कशाला आता? कशाला आलता? तुझ्या बाला अजून पैसे कमी पडलं काय? माणूस नाही. अं? कुठल्या डब्यात पैसे? मी काय केलं तर पैसे तुमचे? अगं ते जिरं होतं त्या डब्यात जिऱ्याच्या. मला काय माहित नव्हतं बघा मी काय नाही घेतलं पैसे. अगं 200 रुपये होतं का? मला जायला पेट्रोलला पैसे नव्हतं का? तोच ठेवत असेल झाकून बिकून नाही काय म्हणतेस ग? आम्ही काय चोरटी बिरट्याची ही जाय काय मग हं? तुम्हाला अगं जरा माणसाला ताळमेळ लागू द्यायचं अगं घरात जरा. तुम्हाला सवय तशी चोरटीची आम्हाला नाही सवय. काय लागा घरात घरपण राहणार का खरं जरा माणसं विश्वास ठेवा कोणावर ग तू? घरातल्यावर नाही तर बाहेरच कसं विश्वास ठेवायचं? आम्ही घेतलं म्हणत असतो. मग त्या दिवशी मी 500 रुपये तो असंच गपचिप घेतलं पुन्हा म्हणते मी घेतलं तर असं करते ते अगं. तुम्हाला माहित नाही मला चोरायची सवय आहे. काय लागा बोलतेस लागा? मी कवा घेतली पैसे? अगं तू घेतलं होतं त्या दिवशी 500 रुपये. सांगायचं हा तुम्ही घेतलं होतं का मी घेतलं होतं? तुला लाज वाटते का जेव्हा खरं बोल? तेच म्हणलं तुम्ही तू घेतलं देवा शपथ वापर बघू काय? पैसे घेत नव्हतं. काय लागा बोलते लागा? अगं तुझ्या विश्वासावर काय घरात ठेवावं का नग काय ग? कमरला बांधून घेऊन जातो विश्वास नाही तर. अगं चल की घरी ते कोण हाक मारला कोण पाहुणार आहेत वाटतं. चल की किती असतं आता तेव तिथं बी अजून काय किडू कुडू करतेस ग? अगं तेव किती पाहुणार आहे तुला येते का नाही तू? तू बस इथं मी जातो घरला. तुला कळ ना मराठीत सांगितलं. चल की दमबी आहे का नाही यायला दिसत नाही काय?